दान देण्याची परंपरा पूर्वकालीन आहे। दान देण्याचे प्रकार आहेत ज्ञानदान, आर्थिक दान, औपचारिक दान म्हणजेच दिखाऊपणा, मदत इत्यादी शब्द त्या दानासोबत जोडले जातात। खरं तर आपण दिलेली मदत ही सर्व उपयोगी असावी आणि सर्वांना उपयोगी ठरावी अशी सामाजिक भावनेतून केलेली मदत ही आदर्श ठरणारी घटना आहे। ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मदत म्हणून कोटमगाव तालुका निफाड येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपली वह्या पुस्तके भिजू नये यासाठी आपल्या परीने दिव्यज्योत संस्थेचे अध्यक्ष सौ सुनीताताई कांबळे, कार्याध्यक्ष माननीय श्री सचिन बोराळे सर यांनी वॉटरप्रूफ स्कूल बॅग प्रदान केलाय। वैयक्तिक प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी घ्यावा असे अनेक जणांनी सुचवलं होतं, परंतु प्रसिद्धीसाठी नव्हे तर मुलांची शाळा सुरू आहे त्यांना आपण मदत करू। तसेच मराठी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, त्यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे। या भावनेतून सौ कांबळे मॅडम आणि श्री बोराळे सर यांनी दिनांक 17 जुलै 2025 रोजी सदर दप्तर वाटप कार्यक्रम करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्य संविधान व्याख्याते माननीय तुषारजी पगारे सर, सहसंविधान व्याख्याते राहुल सोनवणे तसेच सौ जयश्री बोराळे, संविधान मंच सदस्य महाराष्ट्र हे उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष सुनीताताई कांबळे, कार्याध्यक्ष श्री संजय बोराळे सर, सदस्य विशाल गरुड, सदस्य श्री सागर पगारे तसेच सौ आरती कडाळे, सरपंच सौ जयमाला जगताप, मुख्याध्यापिका सौ मनीषा बधान, सौ कीर्ती मडे, सौ चंद्रकला गांगुर्डे, श्री भाऊसाहेब तात्या गांगुर्डे, श्री संतोष शिंदे, बहुसंख्य पालक तसेच त्यांच्या संस्थेचे इतर सदस्य आणि सर्व शिक्षक वृंद हे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।